नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि सरकारला विविध मुद्द्यावर उत्तर मागवले जात आहे। असाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 8वा वेतन आयोग जो 1 जानेवारी 2024 पासून लागू होण्याची शक्यता असून देशभरातील कोट्यावधी कर्मचारी आणि निवृत्तीधारक याच्या आतून वाट पाहत आहे। वेतन आयोगाचे काम कितपत पुढे गेले आणि देशातील पगारवाढीबाबत वेतन आयोग कधीपर्यंत अधिकृत घोषणा करणार हे सरकारने आम्हाला सांगावे, असं राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी खासदारच्या उत्तराला प्रश्नाला प्रतिसाद दिला आणि पगारवाढ कधी जाहीर केली जाईल हे स्पष्ट केलं। वेतन आयोगासंदर्भात कोणते प्रश्न विचारण्यात आले? वेतन आयोगाचे काम कितपत पुढे गेले असा प्रश्न विचारला आहे। आतापर्यंत वेतन आयोगाने देशातील कर्मचाऱ्यांकडून किती सूचना घेतल्या आणि वेतन आयोग केंद्र सरकारने आपला अंतिम अहवाल सादर करणार आहे? अर्थमंत्र्यांनी प्रतिनिधित्व करणारे राज्यमंत्री यांनी वेतन आयोगावर प्रतिक्रिया दिली। त्यांनी सांगितले की वेतन आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर 2025 झाली आहे। वेतन आयोगाला स्थापित नियम आणि कायद्याच्या चौकटीत काम करत असून सरकारला प्रत्येक लहान बदलाची माहिती देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे। वेतन आयोग सूचना गोळा करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या बैठक घेत असून आपला अहवाल सरकारला सादर करेल। वेतन आयोगाने 18 महिन्याचा कालावधी मागितला होता आणि तो स्थापनेपासून 18 महिन्याच्या आत सरकारला आपला अहवाल सादर करेल। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण सांगितली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।